दूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामींचे सारामृत अध्याय 4 श्री गणेशाय नमः। स्वामी नामाचा जप करता चारी पुरुषात येता हाता स्वामी चरित्र वाचता ऐकता पुनरावृत्ती चुकेल गता दयांची अंती अक्कलकोटी आले येथे निरुपराय दर्शन देती सोयचनी राती तयापुरी चोळापाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव हे तयाचे सुकृतपूर्व नित्य सेवा घडे त्याती चोळापाची सद्गुण कांता तीही केवळ पतिव्रता सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवचा स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोंदिवशी झाली ख्याती भूत लोकदर्शन येते कामना चित्ती धरुणी कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संतानी व्हावी म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले मायामय पसरा ते पसले येसे आले किती एक भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ती राजे पुरविती दृढ चरणी जयाची भक्ती त्यासी होती कल्पतरू जे कानिंदिक कुटील तयाशे असते केवळ नास्तिकाप्रती तत्काळ योग्य शासन करतांती कोणी दोन संन्याशी आले अक्कलकोटासी हसून म्हणती जनाशी डोंगी याची नादी लागला हा स्वामी नवे डोंगी जो नाना भोग भोगी साधू लक्षण यांची अंगी कोणते हो असतसे ऐसे तया निंदले समर्थानी अंतरी जाणले तेव्हा ते भेटीसे आले तेव्हा केले नवले एका भक्ताची या घरी पातले समर्थाची स्वारी तेही दोघे विचारी होते बरोबरी संन्याशी तेथे या तिरी मूर्ती बैसविले भक्ते पाठावरती श्री स्वामी आपले चेती चमत्कार म्हणती करू आता दर्शन उच्चजना असंख्यात पातळी ते क्षणार जात समाज दाटला बहुत एकच गर्दी झाली दर्शन घेऊनी चरणाचे मंगलनाम गरजती वाचे हेतू पुरवावे मनीचे म्हणून या विनवती कोणे द्रव्य पुढे ठेविती कोणे फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करती नाही मिती तयाचे कोणी नवसाते करती कोणी अणुनिया देती कोणी काही संकल्प करते चरणे पूजिते आनंदे संन्याशी कौतुका पाती मना माझे आशरकती क्षण एक तटस्थ वैता वैरभाव विसरून स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निजे हस्ते समर्थ संन्याशापुढे लुटली मोडली जनाची गर्दी ती येऊन या सेवकरी संन्याशा पुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागले समर्थांनी त्या दिवशी स्पर्शन केला अन्नोदकाची सूर्य जाता असता चळती तेथून या उठले दोघे संन्याशी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता तयाशी अन्नोदक वर्जसे जे पातली करू छळना त्याची झाली विटंबना दंड वया कुस्तीत जना उतरले येतीवर्य इति श्री स्वामी चरित सारामृत नाना प्रभू कथा संमत सदा परिसुत प्रेमळ भक्त चतुर्सोध्याय गोडा श्री स्वामी राजार्पणामस्तु श्री रस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामीचरित सारामृत अध्याय 5 श्री गणेशाय नमः भवकान्न वैश्वनारा आज्ञातंब छेदका भास्करा पूर्ण साक्षी परतपरा भक्त खरा सदा येतो अक्कलकोट नगरात एक तप्पर्यंत स्वामी राज वास करीत भक्त बहुत झाले वार्ता पसरली चोहीकडे कोणासे पडता साकडे धाव घेती स्वामीकडे राजे रजवाडे थोर थोर तेव्हा एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिते आणि आपले नगराप्रती अणुमंती तयाशी बडोदे माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी एकदा त्याची अंतरी विचारेसा पातला दिवाण आणि सरदार मान कैसे थोर थोर बसले असता समग्र बोले नृपवर तयाप्रती कोणी जाऊन अक्कलकोटासी येथे आणले स्वामीशी तरी आम्ही तयाशी इनाम देऊ बहुत कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना तेव्हा तात्यासाहेब सरदारा योग्य होता आणि चतुर तो बोलता झाला उत्तर नृपालागी पर्यसा आपली जरी इच्छा येसी स्वामी ती आणावी वटपोरसी तरी मी आणि तयाशी निषेमांशी असो द्या ऐसे एकूणी उत्तर संतोषला तो नृपवर तैसी सभा ही समग्र आनंदित झाली नृपती सह सकळ जने त्या परी तात्याशी सन्नवुनी गौरवुनी मधुर वचनी यशस्वी हो म्हणती तया तात्या सब निघाले सबर अक्कलकोटी आले नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुणी स्वामीची दिव्य मूर्ती आनंदली झाले चित्ती तेथेची जनाची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तयाचे अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी ज्याची भक्ती राज्य घराण्यातील युवती त्याही करती स्वामी सेवा ऐसे पाहुणी तात्याची विचार पडला मानसी या नगरातून स्वामीसे कैसे नेऊ आपण प्रयत्न ती परमेश्वर प्रयत्न कार्य होयस्वर लुडविनी युक्तित्वर कार्य आपण साधावे करुणी नाना पक्काने करती ब्राह्मण भोजनी दिदली बहुसाल धाने याचक धने तृप्त केले स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती जेणे सेवकरी संतुष्ट होती येसी करता सर्वदा येशी अनेकाही न झाले केले कित्तुक व्यर्थ गेले तात्या मनी खिन्न झाला विचार पडला तयाशी मग लढविले एक युक्ती एकांती गाठुनी चोळापाप्रती त्याच लागी विनंती करती बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थाशी घेऊन याल बडोदाशी मग मल्हारराव आदर्शी नाम देतील तुम्हाशे द्रव्यांची सर्वशा सोळापाशी लागली आशा तयाची अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल सोळापाने कर जोडणे विनंती केली मधुरवचने कृपाळू होऊनी समर्था बडोदे प्रती चालावे तेणे माझे कल्याण मिळेल मला बौद्धधन आपुलाही योग्य सन्मान तिथे जाता होईल ऐसे एकूण या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळापा लागून काय दिले सवर
राव मल्हारानुरपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडद्याप्रती काही म्हणून चालावे. इति श्री स्वामीचरित सारामृत नाना प्रभू कथा संमत सदा एकत भाविक भक्त पंचमोध्याय गोडा श्रीरस्तु शुभमस्तु. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामीचरित सारामृत अध्याय 2. श्री गणेशाय नमः. कामना धरुणी जे बसे होये त्याची मनुतपूर्ती तैसेची निष्काम भक्ताप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. अक्कलकोटा माजारी राचा प्रमोदी याचे घरी बैसली समर्थाची स्वारी भक्तमंडळी वेष्टीत. साहेब कोणी कलकत्याचा हेतू धरुणी दर्शनाचा पातला. त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की त्या साजवे एक पारसा आला होती दर्शनासी. ते येण्यापूर्वी मंडळासी महाराजांनी सुचवली. 3 खुर्च्या अडोनी बाहेरी मांडा मानते एके हारी. दोघांसी बसवेन दोहीवरी तिसरेवर बसेल आपण. पाहुनी समर्थाशे तेज अभयंतासी वाटले चोज. साहेबांनी प्रश्न केला सहज आपणाला खोटीनी. स्वामींनी हास्यमुख करुनी उत्तर दिले तया लागुनी. आम्ही कर्दळवनातून प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर दुसरे देखील यापूर्व बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिले. घेतले कारीचे दर्शन पाहिले गंगा ताटक पावन. नाना तीर्थे हिंडोन हरिद्वाराप्रती गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थो समग्र. ऐसी हजारो हजार नगरे आम्ही देखले. मग तेथून सहजगती पातलो गोदका तटकाप्रती. जियेची महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णली. केले गोदावरीचे स्थान स्थळे पाहिली परम पावन. काही दिवस फिरवून हैदराबादेशी पातलो. येऊन या मंगळवेड्यास बौद्ध दिवस केला बस. मग येऊन पंढरपुरास स्वयंचिंतित राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर. रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो. तेथून सोयचन केवळ मग पाहिले मोहळ. देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केले सोयचने. अक्कलकोटाप्रती येणे तेथून या झाले. तैपासून या नगरात आनंद्याहून नांदत. ऐसे आमचे सकल वृत्त असो मुळापासून. 12 वर्षे मंगळवेड्याप्रती राहिले स्वामी रजयती. परी त्या स्थळी प्रख्याती विशेषताची न झाली. दर्शन येता साधू दिगंबर लीलावगरी आत्रिकुमार यतिवर्य कंबरेवरी ठेवणी कर दर्शन देती तयाशी. इति श्री स्वामीचरित सारामृत नाना प्रभू कथा संमत आनंद भक्त परिसोत द्वितीयोध्याय घोडा. इति श्री स्वामीचरित सारामृत द्वितीयोध्याय श्रीरस्तु शुभमस्तु. श्री स्वामी समर्थ.